आता आपण बघणार आहोत प्रयोग. आता या प्रयोगामध्ये कुठले कुठले प्रकार आहेत बघा. प्रयोग यामध्ये आपण हे सर्व पॉइंट्स कव्हर करणार आहोत. कुठले? कर्ता आणि कर्म ओळखणे, त्यानंतर आहे सकर्मक प्रयोग, त्यानंतर आहे अकर्मक प्रयोग, प्रयोगाचे मग त्यानंतर पुढे प्रकार, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. आता ते बघतानाच आपण कर्मणी मधील प्रधान कर्तृक, शक्य, प्राचीन, समापन आणि नवीन कर्मणी हे कर्मणी प्रयोगाचे प्रकार बघणार आहोत. त्यानंतर भावे प्रयोग झाल्यानंतर आपण एक संकरचा भाग आहे तो बघणार आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे कर्तरी आणि कर्मणी यांचा संकर, कर्मणी आणि भावे प्रयोग यांचा संकर आणि कर्तरी आणि भावे प्रयोग यांचा संकर आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता कर्ता आणि कर्म शोधणे ही या प्रयोगामधील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर कर्ता आणि कर्म शोधायचं कसं तर बघा. आता एक उदाहरण बघूया आपण. राम आंबा खातो. आता यातला कर्ता, कर्म, क्रियापद तुम्हाला ओळखायचं आहे. तर ओळखण्याची पद्धत बघा. क्रियापद या ठिकाणी आपल्याला एक क्रियापद आहे. या क्रियापदाला आपण नारा प्रत्यय लावायचं. कोणता? नारा हा प्रत्यय लावायचा. हा प्रत्यय लावल्यानंतर खातो यामध्ये नारा प्रत्यय लावल्यानंतर काय होतं? खाणारा. खाणारा कोण? नारा प्रत्यय लावून त्यापुढे कोण असा प्रश्न विचारायचा. खाणारा कोण? तर राम. म्हणजे राम हा या ठिकाणी कर्ता आहे. या ठिकाणी राम हा कर्ता आहे. तर याच क्रियापदाला आपण आणखी एक प्रश्न विचारायचा. जो क्रियापद आहे त्याची क्रिया कोणावर झाली? क्रिया कोणावर झाली? क्रिया कोणावर झाली हे ज्यावेळी आपण क्रियापदाला विचारतो त्यावेळी आपल्याला कर्म मिळते. म्हणजे बघा, खातो. आता ही खाण्याची क्रिया. आता राम आंबा खातो. खाणारा कोण? तर राम. हा आपल्याला कर्ता या ठिकाणी मिळालेला आहे. तर खाण्याची क्रिया कोणावर झाली? खाण्याची क्रिया कोणावर झाली? तर आंब्यावर झाली. म्हणून हे आंबा आहे हे कर्म आहे. अशा पद्धतीनं तुम्ही दिलेल्या वाक्याचं काय करायचं? कर्ता आणि कर्म शोधायचं. कर्ता आणि कर्म शोधायचं. आता हा पहिला पॉइंट आपला संपलेला आहे. कर्ता आणि कर्म कसं शोधायचं ते. त्यानंतर पुढचा पॉइंट बघूया. पुढे आहे सकर्मक आणि अकर्मक. आता सकर्मक प्रयोग आणि अकर्मक प्रयोग हे कसं ओळखायचं तर बघा. सकर्मक म्हणजे कर्मासहित. सकर्मक म्हणजे कर्मासहित म्हणजे ज्यामध्ये कर्म आहे असं वाक्य. हे म्हणजे असं वाक्य असलेल्या ठिकाणीच फक्त सकर्मक प्रयोग होतो. आणि ज्या ठिकाणी कर्म नाही, अकर्मक म्हणजे कर्म नाही अशा ठिकाणी अकर्मक प्रयोग होतो. म्हणजे सकर्मक ओळखण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काय असते? कर्माची गरज असते. या ठिकाणी कर्माची गरज असते आणि या ठिकाणी कर्माची गरज नसते. कर्माची गरज नसते. म्हणजे सकर्मक मध्ये कर्म असतं आणि अकर्मक मध्ये कर्म नसतं. आता कर्म कसं आणि कर्ता कसा ओळखायचं ते आपण आताच यापूर्वी पाहिलेलं आहे. मग त्या ठिकाणी जर आपल्याला वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म दोन्ही सापडले असले तर काय झालं? ते सकर्मक. आणि जर कर्म आपल्याला त्या वाक्यामध्ये जर सापडलं नाही तर आपण काय म्हणतो? त्याला अकर्मक प्रयोग असं म्हणतो. हे लक्षात ठेवा. उदाहरणार्थ बघा, राम आंबा खातो आपण मगाशी बघितलं. या ठिकाणी आपल्याला कर्ता सापडतोय, कर्म सापडते, क्रियापद सापडते. कर्ता सापडतो, कर्म सापडतं आणि क्रियापद सापडतं. पण दुसरं वाक्य बघा, मी पडलो. मी पडलो
या वाक्यामध्ये बघा क्रियापद आहे पडलो आणि या ठिकाणी क्रियापदाला आपण नारा प्रत्यय लावायचा जेणेकरून आपल्याला काय सापडतो कर्ता सापडतो. तर पडलो, पडलो मध्ये काय येणार पडणारा कोण तर मी, पडणारा कोण मी म्हणजे कर्ता या ठिकाणी मी झालेला आहे. आणि या ठिकाणी कर्म शोधायचं आहे म्हणजे आपल्याला काय करायचं पडण्याची क्रिया कोणावर झाली, पडण्याची क्रिया कोणावर झाली माझ्यावरच झाली म्हणजे कर्ता आणि कर्म दोन्ही एकच आहे म्हणजे या ठिकाणी वेगळं कर्म आहे का नाही म्हणजे हे वाक्य अकर्मक आहे. या ठिकाणी कर्म नाही, वेगळं स्वतंत्र कर्म नाही म्हणून याला काय म्हणायचं अकर्मक प्रयोग. पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत आता प्रयोगाचे प्रकार. पुढचा मुद्दा आपण काय बघणार आहोत प्रयोगाचे प्रकार. पुढे बघा प्रयोगाच्या प्रकारामध्ये आपण काय बघणार आहोत कर्तरी कर्मणी आणि भावी प्रयोग. कर्तरी कर्मणी आणि भावी प्रयोग. आता पहिल्यांदा आपण बघणार आहोत कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग पहिल्यांदा आपण बघणार आहोत कर्तरी प्रयोग. आता उदाहरण बघा तो गाणे गातो. दुसरं उदाहरण बघा ती गाणे गाते. आता बघा तो ज्यावेळी होतो हा कर्ता या ठिकाणी, तो गाणे गातो त्यावेळी तर तो येतो आणि ती गाणे गाते त्यावेळी तर ते येतं म्हणजे ज्यावेळी कर्त्यानुसार क्रियापदामध्ये बदल होतो म्हणजे जेव्हा कर्त्यानुसार क्रियापदामध्ये बदल होतो त्यावेळी त्याला आपण काय म्हणायचं कर्तरी प्रयोग असं म्हणायचं. त्यावेळी अशा वाक्यांना कर्तरी प्रयोग म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी तो गाणे या ठिकाणी काय करायचं कर्त्यामध्ये कर्त्याचं लिंग वचन वगैरे बदलून बघायचं. ज्यावेळी कर्त्याचं लिंग वचन बदलल्यानंतर क्रियापदामध्ये सुद्धा बदल होत असेल तर त्याला म्हणायचं कर्तरी प्रयोग. म्हणजे तो गातो झालं, ती गाते झालं, ते गातात बरोबर आहे की नाही, ते गाणे गातात म्हणजे काय होतं गातात होतं. म्हणजे ज्यावेळी कर्ता आपण बदलतो त्यावेळी काय होतं क्रियापदामध्ये सुद्धा बदल होतो. अशा वेळी काय म्हणायचं कर्तरी प्रयोग. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे कर्मणी प्रयोग. पुढचा भाग आहे कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग यामध्ये एक वाक्य बघा, यामध्ये सुद्धा आपण उदाहरण बघणार आहोत. बघा मुलाने आंबा खाल्ला. मुलाने आंबा खाल्ला आणि या ठिकाणी बघा मुलाने चिंच खाल्ली. आता या ठिकाणी बघा मुलाने आंबा खाल्ला यामधला आपल्याला कर्तानी कर्म शोधायचंय. कर्ता कसा शोधणार खाल्ला, खाणारा कोण मुलगा म्हणजे हा झाला हे झालं कर्ता. आणि त्यानंतर खाण्याची क्रिया कोणावर घडली तर आंब्यावर, आंबा खाल्ला बरोबर तर त्यामुळे हे झालं कर्म, हे झालं कर्म. आता बघा आपण या ठिकाणी मुलानेच्या ऐवजी मुलीने करून बघूया. मुलीने आंबा खाल्ला काय बदल होतोय का सर्वांनी आंबा खाल्ला काही सुद्धा बदल होत नाही. म्हणजे स्त्रीलिंगी केलं पुल्लिंगी केलं एकवचन केलं अनेक वचन केलं कर्त्याचं तरी सुद्धा क्रियापदामध्ये काहीच बदल होत नाही. पण या ठिकाणी कर्म बघा मुलाने आंबा खाल्ला आणि मुलाने चिंच खाल्ली. ज्यावेळी आपण कर्म बदलतो ज्यावेळी आपण आंब्याऐवजी चिंच वापरतो त्यावेळी क्रियापद बदलते. बघा आंबा खाल्ला, चिंच खाल्ली, फळे खाल्ली, भाजी खाल्ली, भात खाल्ला. म्हणजे या ठिकाणी आपण कर्म बदलतोय, या ठिकाणी आपण कर्म बदलतोय त्यावेळी क्रियापद बदलतं. म्हणजे कर्तरी प्रयोगामध्ये आपण मगाशी बघितलं कर्ता बदलला की क्रियापद बदलतं, कर्ता बदलला की क्रियापद बदलतं. पण कर्मणी प्रयोगामध्ये काय होतं कर्म बदललं की क्रियापद बदलतं. कर्मणी प्रयोगामध्ये काय होतं कर्म बदललं की क्रियापद बदललं जातं. पुढे बघा भावी प्रयोग.
भावी प्रयोग. कर्मणी प्रयोगाचे उपप्रकार आहेत ते बघूया त्यापूर्वी. त्यातला 1 नंबरचा प्रधान कर्तृक. प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. या ठिकाणी बघा प्रयोग कोणता आहे? कर्मणीच प्रयोग आहे. पण या ठिकाणी वाक्याची म्हणजे या शब्दाची फोड करा. प्रधान कर्तृक. प्रधान म्हणजे मुख्य आणि कर्तृक म्हणजे कर्ता. म्हणजे जरी कर्मणी प्रयोग असेल तरी सुद्धा या ठिकाणी कर्ताच हा मुख्य काम करत असतो. त्यामुळे या ठिकाणी याला प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग म्हणतात. 2 नंबरचा आहे, याच्यावरती काय तुम्हाला जास्त प्रश्न विचारत नाही. पुढचा बघा शक्य कर्मणी प्रयोग. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. शक्य कर्मणी प्रयोगामध्ये शक्यता, कर्त्याकडून एखाद्या गोष्टीची शक्यता वर्तवली जाते. म्हणजे कर्ता एखादी गोष्ट करू शकतो, ही करू शकण्याची जी क्रिया आहे ती या ठिकाणी दाखवली जाते. म्हणून त्याला काय म्हणायचं? शक्य कर्मणी प्रयोग. म्हणजे उदाहरणार्थ बघा, रामच्याने काम करवते. रामच्याने काम करवते म्हणजे रामला ते काम करायला जमतं. म्हणजे राम तो काम करू शकतो ही शक्यता या ठिकाणी दाखवली. करवते म्हणजे रामच्याने काम करवते, श्यामच्याने काम करवते. बरोबर. असं म्हणजे आपण काही बदल करा, या ठिकाणी शक्यता दाखवलेली आहे. मुलांना अभ्यास करवतो. बरोबर. असं जरी वाक्य घेतलं तर करवतो म्हणजे त्यांना ती शक्य आहे, ती गोष्ट ते करू शकतात. बरोबर. बिल्डरला 10 मजली इमारत बांधवते म्हणजे त्याला बांधवण्याची किंवा त्याची क्षमता आहे, ती कार्य करू शकतो, शक्यता आहे, तो करू शकतो. हे या ठिकाणी दाखवलं जातं शक्य कर्मणी प्रयोगामध्ये. पुढं तिसरा भाग बघा कोणता आहे? प्राचीन कर्मणी प्रयोग. प्राचीन कर्मणी प्रयोग. यामध्ये बघा प्राचीन हे वाक्यच इथं सगळं काही सांगून जातं. हा शब्दच सगळं इथं काही सांगून जातो. प्राचीन म्हणजे जे आपण ग्रंथामध्ये, पोथीमध्ये जे शब्द वाचतो, जी वाक्य वाचतो, करीजे, ठेवीजे, चालीजे, तुकोबाराया करीजे वगैरे अशी जी वाक्य असतात, जी प्राचीन ग्रंथामध्ये, पोथ्यांमध्ये तर आपण त्या ठिकाणी बघतो, किंवा भूर्जपत्र वगैरे जे असतात त्यांच्यामध्ये जी वापरली जातात ती वाक्य म्हणजे प्राचीन कर्मणी प्रयोग. त्यानंतर पुढे आहे समापन कर्मणी प्रयोग. समापन कर्मणी प्रयोग. समापन म्हणजे समाप्त होणे. समापन म्हणजे काय? समाप्त होणे. म्हणजे एखादी क्रिया समाप्त व्हायला आले म्हणजे संपायला आल्या अशी क्रिया जी दाखवली जाते त्याला काय म्हणायचं? समापन कर्मणी प्रयोग. म्हणजे काय समापन मध्ये बघा एखादं उदाहरण सांगतो तुम्हाला. समापन मध्ये माझे पत्र लिहून झाले. उदाहरणार्थ बघा माझे पत्र लिहून झाले. या ठिकाणी बघा 2 क्रियापद वापरले, लिहिणे आणि झाले अशी 2 क्रियापद आहेत. म्हणजे या ठिकाणी सहाय्यक क्रियापद वापरलं जातं. या ठिकाणी सहाय्यक क्रियापद म्हणजे झाले याला सहाय्य करण्यासाठी सहाय्यक क्रियापद म्हणजे या ठिकाणी 2 क्रियापदे आहेत आणि त्यातून ती क्रिया पूर्ण झाली असा बोध होतो. ती क्रिया पूर्ण झाली आहे असा बोध होतो. म्हणजे माझे पत्र लिहिले असं आहे का? माझे पत्र लिहून झाले म्हणजे 2 क्रियापद वापरले आहेत पण ती क्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजेच समापन कर्मणी प्रयोग.
म्हणजे ती क्रिया पूर्ण झालेली आहे असं ज्या कर्मणी प्रयोगामध्ये दाखवलं जातं त्याला काय म्हणायचं, समापन कर्मणी प्रयोग. आणि त्याच्यानंतर शेवटचा भाग आहे नवीन कर्मणी प्रयोग. पुढचा भाग बघा, नवीन कर्मणी प्रयोग. शेवटचा भाग आहे तो नवीन कर्मणी प्रयोग. नवीन कर्मणी प्रयोग. आता यामध्ये इंग्रजीला आपण इंग्रजीमध्ये ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस पाहिलेलं आहे. जे इंग्रजीमध्ये ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस आहे तर ते इंग्रजीमधलं जे पॅसिव्ह व्हॉइसचं जे वाक्य आहे ते म्हणजे ते जर मराठीमध्ये कन्वर्ट केलं तर त्याला म्हणायचं नवीन कर्मणी प्रयोग. उदाहरणार्थ बघा, आय राईट अ लेटर. हे आपण इंग्रजीमधलं आहे आणि याचा आपण पॅसिव्ह व्हॉइस काय करतो, लेटर was written by me. म्हणजे मी पत्र लिहितो, आय राईट अ लेटर म्हणजे मी पत्र लिहितो. आणि या ठिकाणी काय येतं पॅसिव्ह वॉइस मध्ये, अ लेटर वॉज म्हणजे पत्र माझ्याकडून लिहिले गेले, पत्र माझ्याकडून लिहिले गेले. आता यामधलं पत्र माझ्याकडून लिहिले गेले हे वाक्य म्हणजेच नवीन कर्मणी प्रयोग. जे मराठीमधलं पत्र माझ्याकडून लिहिले गेले हे वाक्य म्हणजेच पत्र माझ्याकडून लिहिले गेले हे वाक्य म्हणजेच नवीन कर्मणी प्रयोग. पॅसिव्ह वॉइस मधलं, इंग्रजीतल्या पॅसिव्ह वॉइस मधलं वाक्याचं मराठीत कन्वर्जन म्हणजेच नवीन कर्मणी प्रयोग. पुढे बघा, कर्मणी प्रयोग या ठिकाणी संपलेला आहे. आता मुख्य प्रयोग तिसरा, भावी प्रयोग. कोणता? भावी प्रयोग. आता या भावी प्रयोगामध्ये बघा, उदाहरण बघा, भावी प्रयोग त्यामधलं उदाहरण बघा, मुलाने बैलास मारले. मुलाने बैलास मारले. आता या ठिकाणी बघा, भावी प्रयोग ओळखण्याची सोपी खूण म्हणजे क्रियापदाच्या शेवटच्या अक्षराला एक मात्रा असतो. हा जो मात्रा आहे क्रियापदाच्या शेवटच्या अक्षराला एक मात्रा असतो म्हणजेच याला म्हणतात तृतीय पुरुषी एकवचनी क्रियापद. तृतीय पुरुषी एकवचनी क्रियापद असं म्हटलं जातं, त्याला एक मात्रा असतो. आणि कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय लागलेले असतात. कर्ता बघा या ठिकाणी ने हा प्रत्यय लागलेला आहे, क्रियापदाला स हा प्रत्यय लागलेला आहे आणि कर्त्याला आणि क्रियापदाला, कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय लागून क्रियापद हे तृतीय पुरुषी एकवचनी असते. त्याला आपण म्हणायचं भावी प्रयोग. त्याला आपण भावी प्रयोग का म्हणायचं, शॉर्टकट ही ट्रिक्स आहे. त्यानंतर तुम्हाला आता भावी प्रयोग ओळखायचा आहे तर ते कसं ओळखायचं, तर बघा या ठिकाणी मारले यामधला कर्ता शोधा. मारणारा कोण? मुलाने बैलास मारले. मारणारा कोण? तर मुलगा. म्हणजे या ठिकाणी मुलगा आहे तो कर्ता आहे. मारण्याची क्रिया कोणावर झाली? बैलावर. म्हणजे हे झालं कर्म. कर्ता कर्म दोन्ही पण आहे, हे क्रियापद आहे. आणि आपल्याला बघा कर्ता बदलला, मुलानेच्या ऐवजी आपण मुलीने करूया. मुलीने बैलास मारले, सर्वांनी बैलास मारले. काहीच बदल होतोय का मारले मध्ये? काहीच बदल होत नाही. आता बैलाच्या ऐवजी आपण गायी घेऊया. मुलाने गायीला मारले, मुलीने गायीला मारले, सर्वांनी गायीला मारले. काय बदल होते का? नाही. म्हणजे कर्त्याप्रमाणे सुद्धा क्रियापदामध्ये बदल होत नाही आणि कर्मानुसार सुद्धा क्रियापदामध्ये बदल होत नाही. यालाच काय म्हणायचं? भावी प्रयोग. आणि ही भावी प्रयोग ओळखण्याची सोपी खूण ट्रिक्स म्हणजे कोणती, तर कर्त्याला आणि कर्माला दोघांनाही प्रत्यय लागलेला असतो आणि क्रियापदाच्या शेवटच्या अक्षरावर एक मात्रा असतो म्हणजे याला तृतीय पुरुषी एकवचनी क्रियापद असे म्हटले जाते आणि हा भावी प्रयोग आहे. अशा प्रकारे भावी प्रयोग समजून घ्या. त्यानंतर तुम्हाला सांगतो, मगापासून आपण बघितलं कर्तरी, कर्मणी आणि भावी प्रयोग. तर यामध्ये शॉर्टकट किंवा ट्रिक्स काय असते ती बघा आता तुम्ही. कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा, कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा आणि भावी प्रयोग कसा ओळखायचा, तर या ठिकाणी आपण ती ट्रिक्स सांगणार आहोत. कर्तरी, कर्मणी
भावी प्रयोग. कर्तरी प्रयोगामध्ये काय होतं, कर्त्यानुसार क्रियापद बदलते हे आपण बघितलं. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्यानुसार क्रियापद बदलते हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. कर्मणी प्रयोगामध्ये काय, कर्मानुसार क्रियापद बदलते. आणि भावी प्रयोगामध्ये कर्त्याप्रमाणेही नाही आणि कर्माप्रमाणे सुद्धा क्रियापद बदलत नाही. क्रियापद हे तृतीय पुरुषी एकवचनी रूपामध्ये असते. आणि आता कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा, तर कर्त्याला कोणताच प्रत्यय नसतो. कर्त्याला कोणताच प्रत्यय नसतो. कर्त्याला कोणताच प्रत्यय नसतो म्हणजे बघा इथं उदाहरण तुम्हाला दाखवतो. राम आंबा खातो हे वाक्य होतं आपलं कर्तरी. तर या ठिकाणी राम याला कुठला प्रत्यय आहे का, रामने, रामाच्या, रामाने असं काय आहे का, तर नाही. या ठिकाणी कर्त्याला कोणताही प्रत्यय लागलेला नसतो म्हणून त्याला कर्तरी प्रयोग म्हणायचं. कर्त्याप्रमाणे बदलते हे पण बघितलं, पण एक सोपी ट्रिक्स की त्या कर्त्याला कुठलाही प्रत्यय लागलेला नसतो. आता कर्मणी प्रयोगामध्ये काय असतं, कर्माला कोणताही प्रत्यय लागलेला नसतो. आता कर्मणी प्रयोग ओळखण्याची सोपी ट्रिक म्हणजे पहिल्यांदा त्यामध्ये कर्म पाहिजे. मग आपण कर्ता आणि कर्म जे शोधत होतो त्यामध्ये जर कर्म सापडलं नाही तर तो कर्मणी प्रयोग नाही. आणि कर्मणी प्रयोग ओळखण्याची सोपी ट्रिक्स म्हणजे या ठिकाणी कर्तरीमध्ये कर्त्याला प्रत्यय लागत नव्हता, तर कर्मणीमध्ये कर्माला कोणताच प्रत्यय लागत नाही. कर्मणीमध्ये कर्माला कोणताच प्रत्यय लागत नाही. म्हणजे बघा मगाशी आपण एक वाक्य बघितलं, उदाहरणार्थ कोणतं बघा, मुलाने आंबा खाल्ला. आणि दुसरं वाक्य बघितलं, मुलाने चिंच खाल्ली. या ठिकाणी बघा हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. या ठिकाणी कर्म बघा, आंबा, चिंच याला कोणता प्रत्यय लागलाय का, नाही, याला कोणताच प्रत्यय लागलेला नाही. पण बघा या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय लागलाय. म्हणजे कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय लागत नाही, कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय लागत नाही. आणि भावी प्रयोगामध्ये मगाशी सांगितलेल्या पद्धतीनं कर्त्याला आणि कर्माला दोघांनाही प्रत्यय लागलेला असतो आणि क्रियापद तृतीय पुरुषी एकवचनी असतं. त्याचं उदाहरण आता आपण बघितलंय, रामने बैलास मारले. ही बघा ही भावी प्रयोगाचं वाक्य. या ठिकाणी इथं कर्त्याला प्रत्यय लागलाय, कर्माला प्रत्यय लागलाय आणि क्रियापद तृतीय पुरुषी एकवचनी आहे का, या ठिकाणी मात्र आहे. म्हणजे हे भावी प्रयोगाचं उदाहरण आहे. लक्षात आलं, हे भावी प्रयोगाचं उदाहरण आहे. आता आपण याच्या पुढचा भाग बघणार आहोत, संकरचा. याच्या पुढचा भाग आपण काय बघणार आहे, संकरचा. आता संकर मध्ये बघा आपण कुठला बघितला, एक नंबरचा संकर. कर्तृ कर्म संकर. त्यानंतर कर्म भाव संकर. आणि तिसरा आहे कर्तृ भाव संकर. आता हे कसं ओळखायचं बघा, कर्तृ कर्म संकर, कर्तृ भाव संकर आणि कर्म भाव संकर हे तीन संकर आपल्याला प्रयोगामध्ये आहेत. आता कर्तृ कर्म, कर्तृ म्हणजे कर्ता, कर्म म्हणजे कर्म. कर्ता आणि कर्म म्हणजे कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग या दोघांच्या सारखं या दोन्हीच्या छटा या ठिकाणी दिसत असतात. म्हणजे
या ठिकाणी कर्तरी प्रयोगासारखं सुद्धा असतं आणि कर्मणी प्रयोगासारखा सुद्धा हा भाग असतो, म्हणून त्याला कर्तृ कर्म संकर म्हणतात. त्यानंतर कर्म भाव संकर. कर्म तुम्हाला माहिती आहे, भाव म्हणजे भावे. या ठिकाणी कर्माचाही संबंध असतो, कर्मणी सुद्धा प्रयोग असतो आणि भावे सुद्धा प्रयोग असतो, म्हणून त्याला कर्म भाव संकर म्हणतात. आणि खाली बघा, कर्तृ भाव संकर मध्ये कर्तरी सुद्धा प्रयोग असतो आणि भावी प्रयोग सुद्धा असतो, म्हणून त्याला कर्तृ भाव संकर असे म्हणतात. त्याचं उदाहरण बघा, कर्तृ कर्म संकरचं उदाहरण बघा. तू मला पुस्तक दिलेस. तू मला पुस्तक दिलेस. तू मला पुस्तक दिलेस. या ठिकाणी बघा, तिने मला पुस्तक दिले, क्रियापद बदलायला लागले कर्त्याप्रमाणे. त्यांनी मला पुस्तक दिले. आता बघा, कर्म बदलूया, पुस्तकाचं अनेकवचन करूया. तू मला पुस्तके दिलीस, त्यांनी मला पुस्तके दिलीत. म्हणजे कर्त्याप्रमाणे सुद्धा क्रियापद बदलायला लागले, कर्माप्रमाणे सुद्धा क्रियापद बदलायला लागले. म्हणजे कर्तरी प्रयोग सुद्धा आहे आणि या ठिकाणी कर्मणी प्रयोग सुद्धा आहे. आता पुढे बघा, कर्म भाव मधलं उदाहरण बघा. वडिलांनी मुलाला शाळेत घातला. या ठिकाणी बघा, वडिलांनी मुलाला शाळेत घातला किंवा घातले, हे वाक्य बरोबर. वडिलांनी मुलाला शाळेत घातले. या ठिकाणी बघा, भावे, शेवटच्या अक्षरावरची मात्रा भावे, म्हणजे भावाचा इथं भावेचा संपर्क आहे. त्यानंतर कर्म. कर्म आपण बघा, वडिलांनी मुलाला शाळेत घातले, वडिलांनी मुलीला शाळेत घातले, वडिलांनी सर्वांना शाळेत घातले. या ठिकाणी कर्माचा सुद्धा समावेश होतो. म्हणजे या ठिकाणी दोन्ही छटा दिसतात बघा, कुठल्या कुठल्या. तर वडिलांनी मुलाला शाळेत घातले, वडिलांनी मुलाला शाळेत घातला. आता बघा, लिंगवचन बदलून बघा, मुलीला शाळेत घातली. आता म्हणजे कर्म आहे, तर या ठिकाणी बघा, वडिलांनी मुलीला शाळेत घातली येते, म्हणजे कर्माप्रमाणे सुद्धा क्रियापद बदलायला लागले आणि भावीचं काही इथे चिन्ह आहे. त्यानंतर कर्तृ भाव संकर, ह्याचं उदाहरण बघा. तू घरी जायचे होतेस. तू घरी जायचे होतेस. या ठिकाणी बघा, तू घरी जायचे होते, क्रियापद कर्ता बघूया, कर्तरी आहे. मग त्यामुळं तू घरी जायचे होतेस, तिने घरी जायचे होते, त्यांनी घरी जायचे होते, म्हणजे या ठिकाणी क्रियापदामध्ये बदल होतोय. त्यानंतर होते, या ठिकाणी सुद्धा एक मात्रा आहे आणि हे स आहे, हे आपण आपल्या मराठीमध्ये जोडून आलेला अक्षर आहे, होते स म्हणून. आणि या ठिकाणी कर्तृभाव संकर सुद्धा आहे. तर आता आपण काय काय बघितलं बघा, कर्ता आणि कर्म. कर्ता कसा ओळखायचा, कर्म कसं शोधायचं ते बघितलं. त्यानंतर सकर्मक बघितलं, अकर्मक बघितलं. सकर्मक मध्ये काय बघितलं, जर कर्म आहे तर सकर्मक, जर कर्म नसेल तर अकर्मक. त्यानंतर प्रयोगाचे प्रकार बघितले, कुठले कुठले, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग. कर्तरी प्रयोग म्हणजे काय, तर कर्त्याप्रमाणे क्रियापद बदललं जातं. त्यानंतर आणखी दुसरी काय ट्रिक्स आहे की कर्त्याला कुठलाही प्रत्यय लागलेला नसतो. कर्मणी प्रयोगामध्ये आपण काय बघितलं, कर्माप्रमाणे क्रियापद बदललं जातं आणि त्यामध्ये कर्माला कोणताही प्रत्यय लागत नाही. त्यानंतर आपण भावी प्रयोग बघितलं. भावी प्रयोगामध्ये काय असतं, कर्त्याला आणि कर्माला दोघांनाही प्रत्यय लागलेला असतो आणि क्रियापद हे तृतीय पुरुष एकवचनी, म्हणजे शेवटच्या अक्षराला एक मात्रा लागलेला असतो, ते आपण बघितलेलं आहे. त्यानंतर कर्मणी प्रयोगामध्ये आपण प्रकार बघितले, उपप्रकार. प्रधान कर्तृत्व म्हणजे कर्ता हाच प्रधान आहे किंवा मुख्य आहे असं ज्या वाक्यामध्ये असतं त्याला प्रधान कर्तृत्व म्हणायचं. शक्य कर्मणी प्रयोग मध्ये आपण काय म्हणतो, त्या ठिकाणी वाक्यातून एखाद्या गोष्टीची शक्यता वर्तवलेली असते, करणं शक्य असतं ते दाखवलेलं असतं, त्याला म्हणायचं शक्य कर्मणी प्रयोग. प्राचीन मध्ये प्राचीन वाक्य असतात,
समापन मध्ये संपलं, समापन म्हणजे समाप्त होणे, म्हणजे क्रिया पूर्ण झालेले असं ज्या ठिकाणी कर्मणी प्रयोगामध्ये दाखवलेलं असतं त्याला समापन कर्मणी प्रयोग म्हणतात. नवीन कर्मणी म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसचं जे वाक्य असतं तेच मराठीमध्ये कन्वर्ट केलं की नवीन कर्मणी प्रयोग, म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस सारखं जे वाक्य असतं त्याला नवीन कर्मणी प्रयोग म्हणायचं. त्यानंतर संकर, संकरचे 3 भाग बघितले. कर्तृ कर्म संकर मध्ये आपण काय बघितलं, कर्ता आणि कर्म म्हणजे कर्तरी आणि कर्मणी असे दोन्ही प्रयोग या ठिकाणी एकत्र दाखवले आलेले असतात वाक्यात. त्यानंतर कर्मभाव मध्ये कर्मणी आणि भावे असे दोन्ही प्रयोग या ठिकाणी एकत्र आलेले असतात. आणि कर्तृभाव संकर मध्ये कर्ता आणि भाव म्हणजे कर्तरी आणि भावे प्रयोग यांचं एकत्रित मिश्रण झालेलं आहे. अशा प्रकारे प्रयोग हा भाग टॉपिक आपला संपलेला आहे.